शेतकरी मित्रांनो नमस्कार. खरं तर आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय. आज तारीख 13 जून 2026. आज जवळपास 3 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतोय. बरेच शेतकरी विसरून गेले असतील आता. आपण मागील काळात बऱ्याच पिकांचे बाजारभावाचे अंदाज दिले होते आणि मार्च महिन्यात 14 मार्चला सुद्धा आपण टोमॅटो धरून एक 14 पिकांचे बाजारभावाचे अंदाज दिले होते. त्यातील जवळपास 11 पिकांचे अंदाज हे बरोबर आले आणि राहिलेल्या 3 पिकांचे अंदाज थोड्याफार फरकाने, तेही थोड्याफार फरकाने का होईना पण बरोबर आलेत. आज चांगलं उत्पादन आपले शेतकरी येत आहेत. माझी काकडी होती 2 एकर. 1 जूनला पहिला तोडा होता तिचा. 31 मेला आमच्या इकडे गारपीट झाली आणि बरंचसं नुकसान आमचं त्या गारपिटीत झालं. हा झेंडूसुद्धा खरं तर हा झेंडू 10 जूनला पहिला तो हार्वेस्ट करायचा असं नियोजन होतं, परंतु काही कामामुळे माझं रोप कॅन्सल झालं. पुन्हा नवीन रोप बुकिंग देऊन हे लागवड केली. ह्या रोपांना सुद्धा किमान 1 महिना एक चांगले बाजारभाव सापडतील असा अंदाज आहे. खरं तर पहिला तोडा 10 जूनला होऊन 15 जूनपासून आपला माल वाढायला हवा असा आपण अंदाज दिला होता. आज झेंडूचे बाजारभाव आपण बघतोच. 15 दिवस आधीच बाजारभाव वाढले. टोमॅटोचे अंदाज आपला बरोबर परफेक्ट बसला. आज 1000 रुपयाच्या आसपास कॅरेट आहे. माझं टोमॅटो नाही आहे. आपण त्यावेळेसच सांगितलं होतं की बाजारभाव चांगले असतील, परंतु मी लागवड करणार नाही आहे. आज माझं 1.5 एकर झेंडू, 2 एकर काकडी आहे आणि जवळपास 3.5 एकर फ्लावर आहे. मागच्या पावसात म्हणजे 15 दिवसापूर्वी, 12-13 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, गारपीट झाली, त्यात फार नुकसान झालं काकडीचं. काकडीचा तोडा चालू आहे. 30 ते 40 रुपये काकडीला बाजारभाव चालू आहेत. जवळपास 2 दिवसाआड एक 40 ते 15 किलोच्या बॅगा सापडतात आहेत. म्हणजे 600-700 किलोच्या आसपास माल निघतोय. दरही चांगला होता. खरं तर टार्गेट गारपिटीनंतरचं माझं टार्गेट होतं की किमान खर्च तरी निघावा. प्लॉट मी तुम्हाला दाखवत नाही, कारण प्लॉटमध्ये दाखवण्यासारखं काहीच राहिलं नाही. एवढी प्रचंड गारपीट झाली होती की अगदी उसाला सुद्धा पानं राहिली नव्हती. झेंडूही पूर्ण डॅमेज झाला होता. त्यानंतर थोडा रिकवर झाला झेंडू. आता वळूया मेन मुद्द्याकडे. आता आपण अगदी म्हणजे नोव्हेंबर 2025लाच अंदाज बांधले होते पुढील 1.5 वर्षाचे. म्हणजे अगदी नोव्हेंबर 2025 ते जुलै 2027 पर्यंतचे बाजारभाव आपण त्यावेळेस लिहून ठेवलेले आहेत. आणि आत्तापर्यंत बघितलं तर मागील 8 महिन्यात बऱ्यापैकी त्या अंदाज जुळूनही आलेत. काल मी एक स्टेटस पाहिलं. काल फेसबुकला एक पोस्ट पाहिली की येणाऱ्या काळात एक चांगल्या संधी येत आहेत. खरं तर येणाऱ्या काळात एक चांगल्या संधी येत आहेत ह्या गोष्टी आपण म्हणजे ऑगस्टपासून सांगितलं होतं की ऑगस्ट-सप्टेंबरपासून आपल्याला फार मोठी तयारी करावी लागेल. खरं तर जुलैमध्येच आपल्याला एक मोठी तयारी जुलैपासूनच करावी लागते की काय, अशी परिस्थिती आत्ता निर्माण झाली. आणि येत्या आठवडाभरात आपल्याला ती पूर्ण एक अंदाज अपडेट घेतोय आणि फायनल अंदाज आपला 1 जुलैच्या आत किंवा ज्या पिकांना जुलैमध्ये संधी आहे त्या पिकांचा कमीत 25 दिवस आधी, म्हणजे अजून आठवड्याभरात तो अंदाज आपल्याला येतोयच. त्याबद्दलही माहिती आपण देणार आहोत. पाऊस यावर्षी खूप कमी पडेल हा अंदाज होता. आत्ताही IMDने तोच अंदाज दिला आहे की पाऊस यावर्षी कमी पडू शकतो. आता शास्त्र आणि इतिहास बघून आपल्याला एक तर्कवितर्क बांधून आपल्याला यावरती काम करायचं आहे. खरं तर येणाऱ्या काळात एक चांगल्या संधी येत आहेत. बऱ्याच पिकांना एक चांगलं उत्पादन मिळवून देतील, चांगलं उत्पन्न मिळवून देतील अशा संधी आहेत. आता आपण जे समोर बघतोय हे माझं 3रं पीक एकाच बेडवरती काढलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात आपण एक चांगला भांडवली खर्च करून एक चांगलं उत्पादन काढण्यावरती जोर देतोय. येणाऱ्या काळात आपल्याला अडचणी बऱ्याच असतील. पाणी कमी असेल आणि टेम्परेचर पावसाळ्याच्या मानाने, म्हणजे या दिवसात जे टेम्परेचर असतं त्या दिवसाच्या मानाने टेम्परेचर थोडंसं जास्त राहू शकतं. त्यामुळे पाण्याची गरजही थोडीशी जास्त राहील. परंतु इथून पुढे अगदी एक
वर्षासाठी म्हणजे अगदी जुलै 2027पर्यंत एक चांगली संधी आहे. ज्याला या संधीचं सोनं करता येईल त्यांचं एक चांगलं उत्पन्न म्हणजे चांगलं पैसे होणार आहेत मित्रांनो. फक्त या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. लवकरच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये टोमॅटो, काकडी, दोडका, कारले, गोसावळी किंवा शिमला मिरची असेल, कलर शिमला असेल, कलर कॅप्सिकम असेल, कोबी, फ्लावर अशा एक 14 ते 15 तरकारी पिकांचे बाजारभाव आपण घेऊन येतो आहे. आणि येणाऱ्या येणाऱ्या काळात काय अडचणी येतील, काय आपल्याला काय उपाययोजना करावी लागतील. माझ्या मते येणाऱ्या काळात जर आपल्याकडं पाणी असेल तर आपल्याकडं एक चांगल्या उत्पन्न घेणार म्हणजे चांगले पैसे कमवण्याची एक संधी आपल्याकडे असेल.